तू जाय ना आई, तू जाय. तू माय फिकर नको करू. तू माय फिकर नको करू. तू माझ्यासाठी काय तुझे मन मारतं. जाय तू, मस्त आनंद घे, स्वतःच्या जीवनाचा आनंद घे मस्त. आता तुला सोडून काय जाऊ मी. नाही जात, राहू दे. काही जाणं जरुरीच नाही आहे. गेली ना 2 वर्ष केली रेन कॅम्पिंग. आता ह्या वर्षी जाऊ दे त्याले. आता इंदिरा बी नाही जाईन ह्या वर्षी. तिच्या बी सुनीची डिलिव्हरी झाली तर मी बी नाही जात, राहू दे. मग पुढच्या वर्षी लागन तर पाहिन. तो लग्न गिगन झालं म्हणजे पुढच्या वर्षी जाईन मी. मग पुढच्या वर्षी, ह्या वर्षी नाही जात आता, राहू दे. आई जाय ना तू, खरंच मी म्हणतो तू जाय. हे पाय, तू माझ्यासाठी, मी घरी आहे या वर्षी म्हणून तू माझ्यासाठी घरी राहून राहिली. आई आता काही घरी राहायची गरज नाही. आई मी काय लहानशी आहो का आता मी मोठी झाली. मी स्वतःचा विचार करू शकतो. मी स्वतःची काळजी स्वतः घेऊ शकतो. आणि सोबत बाबाही तर आहे. असं तर नाही मी एकटीच आहे घरी, बाबा बी तर आहे. हो आहे घरी तुझे बाबा, पण काय कामाचे तुझे बाबा. तुझे बाबा तर दिवसभर वावरात राहतील, म्हशीकडे राहतील. तूच एकटी राहशील घरी. मग काय मला भेव लागते काय आई घरी एकटी राहायला. राहीन ना मी. मग हे बाय, तुला एवढी चिंता आहे का नाही, तर अशी करतो मी. साधनाला बोलावून घेतो 2 दिवसासाठी. राहीन ते माझ्या संग 2 दिवस. ते ना मी राहीन. मग आम्ही 2 दिवस अशी करू का, बोलव का तिले बोलावतो 2 दिवस येते ते. आणि अजून असं तर नाही आहे का जंगलात घर आहे ना मी एकटीच आहे. गावातले इथं आहेत ना सगळे, अजून सगळेच चालले का रेन कॅम्पिंगले. नाही सगळे नाही चालले. आहे म्हणा गावात. शांताबाईची सून आहे, विमलाबाईची सून आहे, गंगाची सून आहे. अजून तिकडे ते इंदिराई आहे, तिची माय आहे. आहेत माणसं आहेतच अजून. मग काय तू माही काळजी करतो आई. तू जाय तू जीवन तू जग. जाय माझ्यासाठी नको तू मन मारू. जाय मस्त. एवढा चांगला पाऊस सुरू आहे. मस्त सगळे इकडे हिरवगार, मस्त जंगल. आणि जंगलामध्ये या पावसाळ्यामध्ये जंगलात राहायची तर तंबूच्या खाली राहायची एक मजाच वेगळी येते नाही. तर म्हणून म्हणतो तू जाय. तू नाही बी जाशील ना, घर राहशील तरी झुरत राहशील. माय गेल्या माय थ्या, मी नाही गेली माय, अशी झुरत राहायची नाही तू. म्हणून म्हणतो मी तू जाय तू. मी साधनाला बोलावून घेतो. आम्ही दोघी राहीन मग. ठीक आहे म्हणतो तू तर. साधनाले बोलावून घे. राहायचा दोघी जणी. आम्ही 4-5 दिवसच राहू. येऊन जाऊ. जातो मग मी. काय कुठं जातो म्हणतो. रेन कॅम्पिंगले जंगलात. हा अजून चढलं काय भूत रेन कॅम्पिंगचं याही वर्षी. काही गरज नाही आता या वर्षी रेन कॅम्पिंगला जावाची. आता कल्याणी की घरी आहे, जाऊ नको आता. घर राह चुपचाप. बाबा जाऊ द्या ना आईले. मी किती पटवलं आईले. आई नाही म्हणत होती, नाही जात म्हणे मी घरी आहे म्हणून. तर जाऊ द्या ना बाबा, मी साधनाला बोलावतो ना. मग आम्ही दोघी मैत्रिणी राहू ना. जाऊ द्या आईले काहून तुम्ही रोकटोक करता. आईचं तर स्वतःचं जीवन आहे ना काही. बाबा आपल्यासाठी स्वयंपाक करते, आपल्यासाठी किती काही करते आई. सकाळीच लवकर उठते झोपीतून आणि चहा बनवते. आपल्यासाठी एवढं करते आई. तर बाबा आपण आपल्या आईसाठी एवढंही नाही करू शकत काय. तिची जिंदगी तिला नाही जगू देऊ शकत काय. तिचं मन मारून काहून तुम्ही म्हणून राहिले राय घरी नको जाऊ. जाऊ द्या आईले. हो मी तर नाहीच म्हणू. आता कल्याणी म्हणून राहिली जाय तर म्हणून तयार झाली मी. बाबा जाऊ द्या आईले. मी माझी काळजी घेऊन घेईन. मी मोठी झाली आता, मी काही लहान नाही. जाऊ द्या आईले. आईच्या मैत्रिणी आहे. कुटुंबाच्या आपल्या ह्या परिवारासाठी आपल्यासाठी किती करते आई. तर थोडीशी जबाबदारीपासून दूर राहीन तिथं, मोकळे राहीन तिथं, तर आईले बरं वाटन. जाऊ द्या आईले. मस्त एन्जॉय करा आई, मजा करा मैत्रिणीसोबत. ठीक आहे बुवा, आता कल्याणीच म्हणून राहिली तर जाय. कधी चालल्या. उद्या जाऊ म्हणते. आता तर टाइम होईन. आता आम्हाला सामान गोळा करायला, हे करायला ते करायला. उद्या जाऊ. बरं चालली जाय बुवा. मी सांगून येतो काय. मी पहिले म्हटलं होतं येत नाही म्हणून मी कल्याणी घरी यायचं. मी सांगून येतो त्याला शांताबाईले की मी बी येऊन राहिली म्हणून. जाय ये सांगून. बाबा पाहिला तुम्ही आईच्या चेहऱ्यावरचा आनंद. तुम्ही म्हटलं जा तर किती आईच्या चेहऱ्यावर आनंद आला. बाबा हाच आनंद मला आईच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे आणि पाहायचा होता. आईले जास्त काही पाहिजे नाही बाबा, जास्त काही नाही पाहिजे आईले थोड्या गोष्टींनाच खूप आनंद होते. आईच्या चेहऱ्यावर एवढ्याशा गोष्टींना आनंद येत असतो. आता आपण काहून नाही तिला परवानगी देवा. नाही बाबा किती आनंद झाला आईले किती आनंद झाला. हो बेटा कल्याणी बरोबर आहे तुझं, खरं आहे तुझं. आपल्यासाठी झटत राहते दिवस रात, उठल्याबरोबर स्वयंपाकात धसते. तिले तरी थोडस तरी जगण्याची संधी दिली पाहिजे. बरोबर आहे तुझं. मी कशी काय येईन आता. माझी जमतेम नुकतीच डिलिव्हरी झाली. आता मला घरचे कामच नाही सर. मी आता ठेलाच पण ठेवतो 1-1.25 महिना. आणि मला म्हणता तुम्ही आता जंगल रेन कॅम्पिंगला चला. नाही बाबा मी नाही येऊ शकत. माझ्या सोन म्हणा तू सोडून का मी तिकडे मजा मारायला येऊ काय. नाही मी नाही येत बाबा. येऊच नाही शकत मी. तुला चाल म्हणाले आलो काय वा आम्ही. इंदिरा एवढं बोलून राहिले. तुला फक्त आम्ही सांगायला आलो बाबा आम्ही चाललो म्हणून. नाही तर म्हणशील का पाय बाबा चांगलंही नाही मले. आता तू राहशील बिजी त्या नातवामध्ये खुश राहशील बिजी राहशील. तर म्हटलं चला इंदिराला सांगून तरी देवा का आम्ही चाललो म्हणून. आम्हाला माहित आहे की तुझं येणं नाही होत ह्या वर्षी म्हणून. हो ना बाई इंदिरा आम्हाला नाही समजत काय. आम्हालाही समजते ना
आता त्या घरी नुकतीच डिलिव्हरी झाली, आता नातू आहे तू, आता तुला आता तुझ्या नातवाची काळजी घ्यावा लागन. आम्हालाही समजते. आम्ही असं जस्ट सांगायला आलो बा तुले, आम्ही चाललो व रेन कॅम्पिंगले. ते बाकी चाल नाही म्हणून राहिलो तुले. तू काळजी घेतो नातवाची मस्त. हा जा ना बापा जा. हे पुढच्या वर्षी येईन मी, पुढच्या वर्षी येईन मी. आता जा तुम्ही, या मस्त मजा करून. मी नातवातच खुश आहे आता ह्या वर्षी. लवकर या गड्या पण. हा मला 12 दिवसांनाच बारसं करायचं आहे. लवकर या तुम्ही. लवकरच येतो आम्ही. काय 12 दिवस लावून काय 12 दिवस. या वर्षी फार जास्त जाऊनही नाही राहिलो. हे मुन्नी बी नाही म्हणून राहिली. काहून ते काहून नाही म्हणते? तिला काय झालं? तिची पोरगी आहे ना या वर्षी घरी, तर माझ्या जवान पोरीले सोडून मी कशी येऊ म्हणते. ते नाही म्हणते. तू आता त्या घरी नातू आला तर तू नाही म्हणत. आम्ही मग हावच किती जणी, 4-5 जणी. तर हो ना, तर आम्ही बातच येतो. अमा इथं आहे का व तुम्ही? इंदिरा चालून राहिली काय? नाही हो, ते नाही चालत. मी चालतो. मले कल्लीचे बाबाई म्हणते जाय म्हणते तू, आणि कल्ली बी म्हणून राहिली स्वतः. आई म्हणते मी काय आता लहानशी आहो काय, मी मोठी झाली, माझी काळजी मी स्वतः घेऊ शकतो म्हणते. तू जाय म्हणते तर येऊन राहिली मी. येतो मी. अरे वा, येऊन राहिली काय? माय बरं झालं व मुन्नी, तुझ्याशिवाय मजाच नव्हती रेन कॅम्पिंग मध्ये, जंगलामध्ये. चाल. बरं झालं, बरोबर आहे. आता लक्ष तर ठेवतीनच ना गावातले. हे इंदिरा बी आहे. हा जाय व मुन्नी, जाय तू. मी कल्याणीवर लक्ष ठेवून मी. हो इंदिरा, लक्ष ठेवतो तिच्यावर जराशी. तशी तिच्या मैत्रिणीला बोलावतो म्हणते ते, तर तिची मैत्रीण राहील मग आम्ही येत वरी. तरी तू थोडंसं लक्ष ठेवत राहायचो त्याच्यावर. हा मी ठेवतो लक्ष. जा तू, मी जा. करा मस्त मजा मस्ती करा. मी ठेवतो लक्ष कल्याणीवर बी. आई काय झालं? कायची गडबड सुरू आहे इकडे? काय म्हणतात काकू? काय नाही, तू कर ना आराम, कर ना तू. चालले असते आता रेन कॅम्पिंगला जंगलात चालले. तू कर ना आराम. तुला डिस्टर्ब झालं काय धनश्री? नाही, मला डिस्टर्ब नाही झालं. मला ऐकायला आलं की तुम्हाला बोलवायला आल्या का काकू रेन कॅम्पिंगला चला म्हणून? नाही वा, त्याला समजते ना मग घरी जेमतेम नातू आला तर मला नातवाची काळजी नाही घ्यावं लागेल काय? आता त्या बोलावायला नाही आल्या, त्या सांगायला आल्या मला चाललं म्हणून. तर चालल्या आता त्या. तू कर ना आराम तू. हो धनश्री, कर तू आराम. तुला डिस्टर्ब झाला नाही आमचा आवाज, आम्ही जोरजोराने बोललो. बरं चाललो. आराम कर तू, भरपूर आराम कर. डिलिव्हरी बाईनं तर जेवढा आराम केला ना तेवढी बॉडी लवकर रिकवर होते. कर आराम कर तू. चाललो आम्ही. चला हो, डिस्टर्ब झालं बिचारीले. नाही काकू, डिस्टर्ब नाही झालं मला. ऐका तर आई, मी काय म्हणते, तुम्ही दरवर्षी जंगलात जात असता रेन कॅम्पिंग करायला. तुम्हाला खूप मजा येते ना? बापरे, काय सांगू धनुश्री, गाडी मजा येते हो. तो पावसाचा आनंद घेणं म्हणजे ते जंगलात जाऊन राहणं. त्या घरातून काय पावसाचा आनंद घेशील? एवढं चांगलं लागते. मस्त टप 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 पाणी पडते, अंगावरही पडते. असं अनुभव मस्त अलगच अनुभव. त्याच्यामध्ये ते पाखरं बमलते, हिरवगार, ते सुसुसुसाट हवा. हा एकदम मस्त लागते हो धनुश्री. मी पुढच्या वर्षी, ह्या वर्षी तर नाही, पुढच्या वर्षी आपला दादू होऊन जाते मस्त 1 वर्षाचा, तर पुढच्या वर्षी जाईन मी. ह्या वर्षी नाही जमत माया. नाही आई, कशाला पुढच्या वर्षीची वाट बघता? तुम्ही याच वर्षी जा. नाही हो धनुश्री, मी जाईन तर मग तुला कोण पाहिजे? आणि दादू रे, तुमची काळजी कोण घेईन? नाही, डिलिव्हरी घरातलं काम राहते. तू काय कशी करशील बापा? आहे ना आजी. तुम्ही काय 12 दिवस राहान काय? आजी आहे. आजीनं मी पाहून घेईन ना, आम्ही दोघी. आणि मग हे पण आहे, आता आम्ही बाळाची काळजी घेऊन घेऊ आणि घर पण पाहून घेऊ. नाही का आजी? 4-5 दिवसाची तर गोष्ट आहे. इंदिरा तू जाय तू त्या मैत्रिणी संग जाय, जरा मजा कर जाय. नाही हो, माझ्यावर पडन सगळं कामाचा बोजा. मी काय कमी आहे काय? त्या परस्त मी जास्त काम करून घेतो. तू काय करतो? धप त्या लेकरालेच तर पाहून राहिली आली तवाची. आणि सारं काम तर मीच करतो. तर मी करून घेईन, मी लेकराले पाहून घेईन, काम बी करून घेईन. 2-4 दिवसाची तर गोष्ट आहे. जाय तू, जाय, ये मजा करून जाय. आई जा तुम्ही, खरंच म्हणते मी, जा तुम्ही. आम्ही आहो ना, तिघे आहो ना. आम्ही सांभाळून घेऊ ना, घर पण सांभाळून, बाळाला पण सांभाळून घेऊ आम्ही. तुम्ही जा, तुम्ही या. जाऊन या तुम्ही मोकळं होऊन या थोडं, तर तुमचं मन मोकळं होईल, चांगलं वाटेल तुम्हाला. जा तुम्ही. खरंच काय धनुश्री, जाऊ काय? खरंच आई, जा तुम्ही. आमच्यासाठी कशाला तुम्ही मन मारता तुमचं? जा तुम्ही. मी आहे ना, मी बघते ना बाळाला. आजी पण आहे. जाय हो इंदिरा, जा. पाहतो मी. इंदिरा चाल आता. तू सून एवढं म्हणून राहिली, तू माय एवढं म्हणून राहिली, जाय. तर तू काहून? चाल आता मस्त रेन कॅम्पिंगले. चाल बरं, जराशी 4-5 दिवस मजा करून येऊ. हा ठीक आहे. खरंच धनुश्री, माय असा परिवार भेटायला नशीब लागते. एकामेकाच्या मनाचा
विचार करणारा परिवार भेटायला नशीब लागते. खरंच मी लय नशीबवान आहे. मी लय भाग्यवान आहे का मला अशी सून भेटली, अशी माय मला भेटली. मी लय नशीबवान आहे. केवढा सुनीला माय मनाचा विचार केला आणि तिच्या सोबत सोबत मायनो बी. आई, आपल्या माणसाच्या मनाचा विचार आपण नाही केला तर कोण करन? जा तुम्ही, या मजा करून. चला चला हो, बोल बोल सपना. येऊन राहिली ना मग तू? येतो ना? ये ना, आजच ये. मग 2-4 दिवस राह, मग आपण दोघे जणी राहू मस्त. अगं पण कल्याणी, कुठे उतरायचं, कसं यायचं तुझ्या घरी मला काय माहिती? तू मला नेलं का कधी तुझ्या घरी? तर मला माहितच ना. कशी येऊ मी, सांग तर मला. आता बरं, ती असं कर सपना, आज येतं का तू? तेवढं सांग मला. आज येऊन राहिली का? हो येते, आज येते. तू म्हणशील तर आजच येते ना. तर मग कसं यायचं मला सांग तू. तर साधना, अरे बाय, तू असं कर, तू आपल्या बस स्टँडवर जिथून मी बसत असतो ते तर माहिती आहे ना तुला? हो, ते तर माहिती आहे मला. तर तू थांब साधना, हे बाय, आता 5 वाजता येत असते, हे पिंकीचे मामा येत असते. तू त्यांच्यासोबत येते का? मग त्यांच्यासोबत ये मग तू. मग एकदम घरापर्यंत आणून देतात ते तुले. पिंकीचे मामा मी कुठे बघू त्यांना? कुठे बघू मी त्यांना? आता मिळतात, भेटतात की नाही भेटत का? मी करतो ना त्याला फोन आणि सांगून देतो त्याला का साधनाला घेऊन या म्हणतो संग. ठीक आहे, मग सांग. मग येते मी. तू जेव्हा बस स्टँडवर येशील ना तेव्हा मला कॉल कर. मग मी त्यालाही सांगतो तसंच. मग आली बनून ते, तर मग ते येऊन जातील. हो ठीक आहे. चल, आता प्रश्नच मिटला नाही यायचा. ये मग साधना, ये मग पिंकीच्या मामासोबत येऊन जा. हो. काय कोणाला फोन करून राहिली वा कल्याणी? साधनाला होय नाही फोन करून राहिली. ये वाले म्हणतो तिले. असं घुमवतं काय मला? पिंकीच्या मामा करून राहिली होती ना. संदीप बुवाले फोन लावली तू ना? काऊन फोन लावली? कायच्यासाठी फोन लावली त्याला? काय आई, आता लग्न जुळलं माय त्याच्यासोबत. काही महिन्यानंतर माय लग्न होईल त्याच्यासोबत. साक्षगंध झाला आहे तरी तू शक करता? फक्त साक्षगंधच झाला आहे, लग्न व्हायचं आहे म्हटलं. आताही मर्यादा ठेवा लागते. नाही तर मी जाईन तिकडे मजा मारायला आणि तू इकडे मारशील मजा. आई आई आई, कशी बोलतो तू? कशी बोलतो आई? काही भान आहे का तुला बोलायचं? कशी बोलतो तू? नाही, मी डायरेक्टच बोलतो बा कल्याणी. मी डायरेक्टच बोलतो. असं तू माई पोरगी तरी मी डायरेक्टच बोलतो बा. हो, काऊन फोन केली होती मला? पिंकीचे मामा ऐकू आलतं. तू म्हणतो सदनाला फोन केली होती. खोटं काऊन बोलतो माझ्यासोबत? खरं ते बोल. आई, मी सदनालाच फोन केला. तिले म्हटलं येतं काय हो म्हटलं. ते म्हणते येतो म्हणते, पण मी कशी येऊ म्हणते. तर मग मी तिला सांगून राहिली का तू पिंकीचे मामा येते म्हटलं, तर पिंकीच्या मामासोबत तू येऊन जाय म्हटलं. असं होय? असं मग काय म्हणे ते? हो म्हणे काय? हो म्हणते, येतो म्हणते. तिचे आई वडील तर काही म्हणत नाही ना? नाही तर बस बापा, तू यानं तिला बोलणे बसा. नाही आई, तिचे आई वडील काही जसे फ्री आहे तसे काही नाही म्हणत. तिला कुठेही जाय, कुठेही ये म्हणते. ते तिचे आई वडील तर मलाही बोलावते, पण मला टाइम नाही भेटला कधी, मग मी गेली नाही. आता पत्रिका देवाला जावं लागेल मला. तू चालतो आई? जाऊ आपण तिच्या घरी पत्रिका देवाला महालग्नाची. हो, जाऊ. कर नाही, तू तयारी करणं जातो ना? कधी जातं? हो ना, आता करतो ना भरभर. मी आज जावं लागते ना, आता जातो ना, करतो ना भरभर. इकडे मला ऐकू आला तुझ्या गुणगुण आवाज म्हणून आले मी. काय आई, तू जाय, कर तयारी तू वाली. हो. अरे बापरे, निघाली वाटते सवारी जंगलात रेन कॅम्पिंगले. हो, निघाली सवारी. काय करता? चाललो बापा. जा, पण कनी सांभाळून राहा. पाण्या पावसाचे नाले टुंब भरून वाहून राहिले. आणि जंगली प्राण्याले बरोबर समजलं ना? 2 वर्ष आम्ही गेलो, रेन कॅम्पिंग केली. हे 3रं वर्ष होय. आम्ही बरोबर जातो सांभाळून. काही होत नाही, आम्ही बरोबर जातो आणि बरोबर येतो. हो, तशा तर मोठे हुशार आहे म्हणा आनंदपूरच्या बाया सगळ्याच बाबतीत. मग काय तर, कामात दामात साऱ्याच बाबतीत हुशार आहो आम्ही. चाललो आता रेन कॅम्पिंगले बापा. आता मस्त येतो आम्ही पावसाचा आनंद घेऊन. हो, जा. काही बनवलं का नाही बनवलं स्वयंपाक? बनवला ना स्वयंपाक, केला स्वयंपाक. बनवून ठेवू का चहा बी गंजभर? मग गौरीला सांगून देतो गरम करू देत जाय म्हणून त्या सासऱ्याले. कायले बनवून ठेवायची गरज? मैसूनबाई नाही काय? मैसूनबाई दिन बनवून मला ताजा चहा. तुझीच गरज नाही मला, हाय मैसून. हा बापा, तुमची सून आहे ना आता, तुम्हाला काय माहिती गरज. बरं बापा, प्या आता 4-5 दिवस सूनबाईच्या हातचा चहा. हो, ठीक आहे. काय घेतलं ते? शिदोरी बांधून चालली का? शिदोरी घेऊन जा. हड, कायले शिदोरी नेऊ? जंगलात चाललो तर मस्त बनवून खाऊ आम्ही गरम गरम मस्त. घरून कायले नेऊ थंड खावाले? चला जाऊ रेन कॅम्पिंगले. चालले का? कोण चालले? सगळेच जणी चाललो.
सगळे जणी कोण कोण? सगळ्या जणी म्हणजे सगळेच जणी जेवढे आम्ही हमेशा दरवर्षी जात असतो. शांताबाई, इंदिरा, ते मुन्नी, अजून गीता आणि बिमलाताई, कमला, मी. असं असं. हा हा हा. काऊन तुम्हाला येवाचं आहे का? येता का? नाही नाही रे बा, आवड बाय काय मध्ये येऊन काय करू मी? जातो मी बाया बाया. पण पाहिजा बरोबर जंगली जनावर की पाणी वगैरे सगळं. हं? हो पाहतो ना आम्ही. नकाच येऊ तुम्ही. गड्या बेबीबाईला विचाराव काय गडे? बेबीबाई नाही येऊन राहिले काय गडे? विचारतो बरं जाऊन बेबीबाईला येईन तर बेबीबाई. अरे हो बट बेबी बाई कधी गेला नाही नाही जंगलामध्ये रेन कॅम्पिंग करायला. थांब बरं मी विचारून येतो बेबी बाईले. चला म्हणतो आणि मग मी बी येतो. बापा काय चालले तुरु तुरु? कोण सांगितलं तुम्हाला बेबीबाईला विचारायला जा म्हणून? मी जातो ना. तुम्ही राहण घरी. आता तर नाही येत म्हणत होते बाया म्हणजे आता बेबीबाईला विचारायला जाऊन राहिले. अरे तर बेबी बाईले म्हणतो आणि मग त्या भाऊले बी म्हणतो अंबालाल भाऊले. आम्ही दोघं येतो मग अंबालाल भाऊ बी मी बी. माणसं तर पाहिजे दोन संघ बाया बाया संघ. नाही नाही काही गरज नाही. बेबीबाईला पहिलेच म्हटलं आहे विचारला आहे. येऊन राहिल्या बेबीबाई. येऊन राहिल्या बेबीबाई. तुम्ही काही गरज नाही जावाची विचाराची. बेबीबाई येऊन राहिल्या आणि तुम्ही बसा घरी. वावर शेत पहा जरासं. चालले मग टाकले तर. अरे बा पाहिजे एक माणूस संघ चालणं येतो मी. बेबी बाई येऊ नाही येऊ. मला काय करायला लागते बेबी बाईचं? येऊ नाही येऊ. नाही नाही तुमचंही आम्हाला काही करायला नाही लागत. आम्ही बाया बाया आहो. आमचं आम्ही पाहतो. तुम्ही नका येऊ. थांबा तुम्ही घरीच राहा. आम्ही जातो बाया बाया. आताच म्हणतो ते बाया बाया काय येऊन आता झाले तयार तुरु तुरु. जा बाया बाया जा जा. बेबीबाईचं नाव घेतलं तर काय मी त्या माणसाला काय फुरान फुटते तर. काय म्हणून राहिली गंगा? चालू का संघ चालू का? नाही नाही काही नाही. तुम्हाला काही नाही म्हणून राहिली मी. चालायची गरज नाही. आले असं म्हणलं बाया ते म्हणून राहिले मी. जातो म्हणलं पटकन. जाय जाय मग जाय. कोण येवाचं आहे आता? चला पटपट. येवाची आहे गंगा. काय करते घरी तर काय माहित बापा. रामलाल भाऊ की बोलत असं काय होतील नको जाऊ असं तसं काय तसे मोठे भेकाडे वानाचे आहे रामलाल भाऊ. नको जा म्हणत असं तिले ते करत असं मग झगडा भांडण काय करते काय नाही तर. नाही तसे तिले मना नाही करत ते रामलाल भाऊ. कुठं बी जाय ये ते स्वतः जात नाही पण तिले मना करत नाही. दुसरं काही असं ते सुनीले की बोलत असं नाही तर काही वेळेवर भाजी नसन बनवली काही तर काय. हो बापा सुनीच्याही मागं मोठी लागते. मोठी भिल्ली राहते बापा. असं नाही केलं तसं नाही केलं. हे पाय कमला आता सांगतो बा मी. आपण चाललो मजा कराले एन्जॉय कराले. तर फुल एन्जॉय करा. आनंद घ्या. असं एकीमेकीले असं उतरून तोडून बोलू नका बापा. टोचून मोचून काही नको बोला. झगड्याचं वातावरण करजा नको. कमला आता सांगतो मी. मुन्नी तू बी झगड्याचं वातावरण करजा नको. मस्त प्रेमानं जाऊ आनंदानं राहू. हो बापा नाही तर राहिलं मग पाच आनंद घेवायचं खायचं प्यायचं मार एकीमेकीने बोलायलाच भिडतेत बापा. हो ना असं नाही झालं पाहिजे गड्या. चांगल्या आनंदानं राहू. मिळून एकजुटीनं राहू. मस्त खाऊ पिऊ आनंद घेऊ आणि येऊ मग घरी वापस. हो ते आली. अमय उशीर झाला काय वा म्हणे. चला आता. नाही नाही उशीर नाही झाला तुले. तू तर लवकर आली. चला चला आता पटापट चला. चला ना तर विमला ताई. तिकडच्याच साईडने जावं लागते आपल्याला. चला पळता. चला चलो.